राम राम रामकृष्ण हरी. तर खरंच खूप बरं वाटतं कधी कधी मला. सकाळी सकाळी कोणी नाश्ता, कोणी म्हणतं आम्ही जेवण आज घेऊन येतोय. तर आता थोडंसं कामाची घाई असती, गडबड असती आणि त्या गडबडीमध्ये असं जर ऐकता कोणी नाश्ता घेऊन येत असं लाजी लोकांना तर एक काम माझं कमी होतं. तर आज सकाळी ह्या लोकांनी नाश्ता आणलेला आहे, तुम्ही बघू शकता इकडं. आणि दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्या घरी बनवला तो नाश्ता, वेळातला वेळ काढून. आणि त्यांना सॅटर्डे संडे आता सुट्ट्या असतात ना, तर येऊन स्वतःहून सेवा करतात. ते त्यांचं दुसरी तिसरी वेळेस आहे आपल्या आश्रमात भेट देण्याची. तर ते आज सकाळी आले आणि स्वतःच्या हाताने खमंग ढोकळा, केक पण त्यांनी स्वतःच्या हाताने घरी बनवलाय आणि घेऊन आले. तर तुम्हीही सॅटर्डे संडे मस्त नाश्ता करत जावा, छान चटपटा. आणि बघा तुम्ही, असेही लोक आहेत समाजात सेवा करणारी. दीदी का अभी केयर टेकर नहीं है, कोई नहीं है दीदी के पास, हे असं म्हणणारी पण लोक आहेत. मराठी कळत नाही आपली, पण मी मराठी बोलते त्यांच्याशी. तर चला, तुमच्या आजी लोकांना आज भेटा आणि तुम्ही खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा. त्या आपल्या मॅडमनी बनवलेला आहे आणि शुभम दादाचा वाढदिवस आहे. वैजंता आजी, कसा आहे मग आजचा नाश्ता? छान आहे. बर, त्याला होते आजी आले. मी पण खाऊ? दादा मला पण द्या, आईला पण द्या, त्यांच्या आईला पण द्या. ते म्हणतात आईला नाही देणार, ते म्हणले आईला नाही त्यांच्या नाश्ता दिला. बाबा ऐकलं, दादांनी ऐकलं, दिला दिला. हे बघा, सगळ्या आजींना असं टोप्या वगैरे घातल्यात आणि त्यांच्या हातामध्ये आहेत रोज, म्हणजे गुलाबाची फुलं. तर आता ह्या सगळ्या आजी लोकांना देणार आहेत आणि त्या आजी गाणं म्हणणार आहेत छान पिकी त्यांच्यासाठी. घरचं काम आवरलं, म्हटलं जाऊन यावं जरा बांधकामावर. काल परवा पण नव्हतं येणं झालं, तर आज आता आले होते. काम चालू आहे आपलं. आपण भीम बांधून घेतोय, म्हणजे हा साईडने, आणि सिमेंटाची विटा असतात त्याची एक भिंत पण पूर्ण चौकडून बांधून घेणार आहोत आपण. आणि मग मुरुम भरायचा आहे आतमध्ये आणि मगच हे वरी येणार, म्हणजे जसं रस्त्याच्या लेवलला. तर आता हे भीम बांधायचं काम चालू आहे. तुम्हाला मी अक्षरशः सांगते, इतकं म्हणजे खाली खर्च होणार आहे ना. 2 मजले वरती आले असते आपले, ते आपण आज खाली घालतोय. काहीच माहिती नसतं माणसाला जागा घेताना, खडक किती आहे, मुरुम किती आहे, घेतली जागा. खरं बोलतात, काही खोटं बोलतात. आपण काहीच म्हणायचं नाही, आपलं नशीब म्हणायचं आता. आणि माहिती नसतं. नारळ घेतलं तर देवाला फोडायला गेलो, मध्ये नासके का चांगलं आहे, फक्त देवालाच माहिती असतं. तसं जागा घेतल्यावर काळी किती आहे खाली हे फक्त भगवंतालाच माहिती असेल असं वाटते मला. तर खूप मोठा खर्च आहे, म्हणजे खूपच मोठा खर्च आहे. तुम्ही सगळ्यांनी थोडासा सपोर्ट करायला पाहिजे आता खरंच. म्हणजे ताईने आता ह्यावेळेस असं हाक मारले असं समजा तुम्ही. खालची माती काढलेली आहे, मातीचे ढिगारे पडलेले आहेत. कंटिन्यू काम पण आपण करत आहोत. आता सध्या मदत थोडीफार येते, कमी आहे, पण होईल. मला विश्वास आहे माझ्या गणपती बाप्पावर, चिंतामणीवर, स्वामींवर, तुमच्या सगळ्यांवर, आजींच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास आहे माझा की हे किती जरी काही जरी झालं, 1 मजला तरी आम्हाला राहण्यापुरता नक्की होईल. की फक्त देवावर विश्वास ठेवून काम करते मी. पण खालच्या ह्या खड्ड्यांनी खूप जीव माझा ह्याच्यात आणलाय माहिती आहे का. खूप म्हणजे डबल खर्च खाली घालतोय आपण. तेवढाच मी वरी बांधून आजी लोकांना ठेवू शकले असते, पण डबल खर्च खाली चाललाय. खूपच अवघड आहे सगळं. अवघड म्हणायचं आणि नाही म्हणायचं, काय करू. पण येतोच तो शब्द. भगवंताच्या हातात आहे सगळं. त्यांनी हे सगळं करायला लावले, तर आता तोच पार पाडणार आहे. आपण फक्त करत राहायचं, पण आपण पण मागं नाही सरकायचं. देव करल आणि देव करू जा असं नाही म्हणायचं. आपले प्रयत्न
आणि देवाचे आशीर्वाद, तुमची सगळ्यांची साथ मला पुढे घेऊन जाणार आहे या कामामध्ये. फक्त खालचं मी भरून घेणार आहे. खाली आपण पार्किंग आणि वरचा एक मजला जरी झाला माझ्यापुरता, माझ्या आजींपुरता तरी बास. तर हे बघा, असं आपल्या शोध वृद्धाश्रमाचं काम चालू आहे. आणि आज पण खूप चांगलं हे लोक सगळे काम करत आहेत. कंटिन्यू काम आहे. काहीतरी अडथळा आल्यावरच काम बंद आहे. पण अजून इथं काहीतरी घडलंय म्हणत होते. कुणाचं तरी काहीतरी पडलंय, कोणीतरी काहीतरी जाळलंय हे असं सांगत होते. एक बॅग होती, काय काय होतं ते पण बघू कुठं आहे ते आपण. काल संध्याकाळी इकडं 2 बॅगा, काही सामान, फोटो पडले म्हणून सांगितले. हे बघा, हे फुटाणे पडलेले आहेत इकडं. आणि इकडं काही जळालेलं सामान आहे. हे इकडं असं पिशवी आणि ते काहीतरी जाळून दिलं होतं मग. हे बघा, हे फोटो कोण आहे मला नाही माहिती. गोळ्या आहेत बऱ्याचशा इकडं, गूळ, औषध गोळ्या आहेत. आणि अजून इकडं काही सामान आहे पडलेलं. हे असा आरसा पण होता त्याच्यामध्ये जाळलाय म्हणून, बरंचसं सामान जाळलेलं होतं. हे बघा, इथं बॅग, पाण्याची बॉटल, ते चुन्याची डबी, ते दाढीचं सामान, मोबाईलचे बरेचसे कवर आहेत. कॅमेरा जो आहे तो तिकडं आहे. दिसला का कॅमेरा? कॅमेरा इकडं आहे आणि तो पलीकडचा रस्ता आहे, म्हणजे तो तिकडं जाणारा. आणि हा जो रस्ता आहे तो इकडचा आहे, दुसऱ्या बाजूचा.